कोणता पहिला संघ या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येतोय? दोन्ही टीम्सला शुभेच्छा. वैभव धूम टॉस जिंकून फर्स्ट चॉईस बॅट पाहायला मिळाली आहे मंगलमूर्ती नागले संघाची. आणि मात्र यावेळेला बॅटिंग करताना 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील? पहिला चेंडू वैभवच्या हातामध्ये. गतीने हाताळलेला चेंडू पाहायला मिळाला. गतीचा महारथी आजच्या दिवसामध्ये हा होताना पाहायला मिळालाय वैभव धूम. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड एक टॉप क्लास ऑलराऊंडर खेळाडू म्हणजेच वैभवचा बोलबाला आज राहिलाय. ओहो, सरप्राईज डिलिव्हरी, सरप्राईज केलंय या वेळेला. वन बाउन्सचा इशारा मात्र दिला जातोय. बघा 2 बॅटर्स आहेत, 2 भाई आणि 2 भाई म्हणजेच तबाई असं म्हटलं जातोय. परंतु तबाई होते की काय होते पाहूया. हो, कॉन्फिडेंटली फटका नाहीये. अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू रवाना झालाय. फिल्डर आहे तिथे महेश, परंतु पवन चेंडू पर्यंत लवकर पोहोचलेत. त्यांनी चेंडूला फील्ड केलं. धावा मिळाल्या तत्पूर्वी 2 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडू मध्ये 2 धावा फलकावर. अगदी आपण विकास या खेळाडूला देखील नॉन स्ट्रायकरकडे पाहतोय, ज्याच्याकडे आक्रमक शैलीचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक वेळा हे 2 संघ एकमेकांच्या समोर आलेत, एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत, एकमेकांवर भारी देखील पडलेत. परंतु या निर्णायक मॅचवर मी तर प्रेशर जास्त असणार आहे ते म्हणजेच केतकी खंडीपडा टीमवर. का? कारण की होम ग्राउंडवर खेळतोय आणि निर्णायक मॅच मध्ये इथून ते नक्कीच मागचा रस्ता तर बघणार नाही, कारण की जायचंय तर पुढे जायचं आहे. वैभव धूम बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहिला थोडासा पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती किती आहे, त्या गतीच्या पुढे फलंदाजाला नक्कीच तितकी संधी मिळत नाहीये, कारण की सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेली ही क्रीज आहे आणि या क्रीजचा वापर चेंडू पडल्यानंतर वेग हा दुय्यम होत असतो. ही खासियत असते कॉन्क्रीटच्या क्रीजची आणि त्याचा वापर योग्य करत असताना टीमची टोटल पोहोचले 3 वर. क्लिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. चेंडू मात्र तिथे अडला जातोय. दिशा बदलले. राज चेंडूचा पाठलाग करतायत. विकास वेगाने पळालेत, परंतु बॅकअप साठी खेळाडू होते तिथे. नक्कीच चेंडू थोडासा फ्लाय थ्रो झाला होता राजच्या माध्यमातून, परंतु 2 धावा चोरण्यामध्ये यश मिळाले. टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 5च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेले आहेत 5. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. विकासकडे लक्ष आहे मंगलमूर्ती नागले संघाचा, कारण की त्यांना देखील जाणीव आहे विकास आहे तोपर्यंत सगळं काय आहे. लाऊड अपील केली आहे, परंतु आवाज जरूर आला होता. तो आवाज कसला? बॅट आणि क्रीज याच्यामध्ये नक्कीच जो आवाज आला होता तो आवाज. आणि पंच मात्र एक चांगले आहेत, त्यांना माहिती आहे की काय घडलंय आणि काय नाही. फक्त अपील करण्याचं कार्य केलं होतं आणि ती अपील मात्र अनसक्सेस राहिली आहे. पहिलं षटक मात्र इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त 5 धावा. मयूर बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र षटक क्रमांक 2. महत्वपूर्ण षटक आपल्याला जर पाहायला मिळत आहे. चला, वेळ जास्त खर्च करू नका. आपटून टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. ओ, या वेळेला कॅप मध्ये पडलाय. एकच धाव घेतली आहे, 1 पेक्षा जास्त धाव घेतली नाही. का नाही घेतली? त्याचं प्रमुख कारण पहिल्या ओव्हर मध्ये कमी धावा आल्या, त्याची भरपाई करायची आहे तर दुसऱ्या ओव्हरला टार्गेट करावं लागेल. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय धाव फलकावर फक्त 6 धावा. विकास रफ्टंट मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला. बॅटची घडा आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग स्ट्राईकला चेंडू मात्र पकडला जातोय. योगेश तिथे पाहायला मिळालेत आणि चतुराई दर्शवली गेली होती. त्यांना माहित होते चेंडू पडल्यानंतर लागल्यानंतर कुठे जाणार आहे आणि मला कुठे जायचं आहे, आणि त्यांनी आधीच विचार आणि आधीच मन बनवलं होतं आणि त्या दिशेने गेले देखील आणि एकच धाव मिळाले. एक धाव मात्र धावफलक पुढे नेत आहे. आत्मविश्वास जागृत करण्यासाठी एक चांगला मोठा फटका हवा आहे.
दिलासाठी एक मोठा फटका हवाय, तो शोधतायत, तो मिळत नाहीये. शोधण्याचा प्रयत्न हवेत आहे. पवन आले, परंतु पवनच्या माध्यमातून चेल ड्रॉप. भरपूर कमी वेळा, 10 पैकी 9 वेळा जर अशा प्रकारचे कॅचेस आले तर हे पकडतात, परंतु आता नाहीये, सुटले. 10 मिळाली आहे. टीमची टोटल मात्र पुढे सरकली जाते. टीमच्या टोटल मध्ये भर पडते 8. बघा, कॅच सुटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर विकास स्ट्राईक एंडकडे आलाय आणि हा खेळाडू स्ट्राईक एंडकडे जेव्हा जेव्हा असेल ना, तेव्हा केतकी बॉयज टीमला एक धोक्याची घंटा असेल. आता मात्र आपण पाहिली आहे वाईडर लाईन शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडी दिशा खराब आहे आणि वाईड लाईनच्या बाहेर अगदी आपण हा चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स इथे मिळेल, बेनिफिट मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून सुद्धा या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रचनात्मक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपयशी राहिलाय. नशीब इथे आहे, मी तर म्हणेन दोघांचं नशीब, कारण की गोलंदाजाचं नव्हतं, कारण की विकेट नाही मिळाला, आणि नशीब फलंदाजाचं देखील नव्हतं, कारण की इथे फटका कनेक्ट नाही झाला. चांगला फटका खेळ आहे. आता पवन नाही चुकी करणार. या आधी चुकी झाली होती, देवाची कॅच सोडली होती, परंतु आता विकासची कॅच आली, ती नाही सोडणार. आधी केली होती चुकी, त्याची केली आहे भरपाई आणि पहिला फलंदाज बाद झालाय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाला. मात्र हा पहिला मोठा धक्का दिलाय. धावफलक धावसंख्या 9 असताना. शेवटचा चेंडू आहे, एक चांगल्या मोठ्या फटक्याची गरज आहे. जसं म्हटलं जाते ना, मुश्किलों से नजरे मिलाओ, तूफानों से मुश्किलों से नजरे मिलाओ, सैलाबों पे वार करो, और ये दरिया है ना वो पार करो. ये दरिया पार करना है, जीत का मंजर देखना है ना, अच्छा खेल करना होगा. ध्रुव एक लेफ्ट हँडेड बॅटर. शेवटचा चेंडू. टीमची टोटल 9. केतकी बॉयज खंडीपाडा टीम अगेन्स्ट मंगलमूर्ती नागले. एक रफ एंड टफ मुकाबला. ध्रुवला पाठवलं गेला होता, परंतु वेगवान तेज तर्रार हा चेंडू फेकला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि या डॉट चेंडूने मात्र आपण पाहिलं तर धाव फलक सीमित ठेवलं गेलंय. फक्त आणि फक्त 9 धावा जिंकण्यासाठी 10 धाव्यांचं लक्ष्य. बघा, 10 धाव्यांचं लक्ष्य जास्त कठीण जाऊ शकत नाहीये, परंतु संध्याकाळचं सत्र आहे. क्लायमेट बदललाय, मौसम बदललाय, वातावरण बदललंय, काही घडू शकतंय या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल, कारण की अनेक क्षेत्रामध्ये अनेक पटलावर अशा मॅचेस पाहिल्यात की त्या मॅचेस शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि रंगतदार सिच्युएशन मध्ये गेल्यात. मात्र नक्कीच हा मॅच देखील तसा पाहायला मिळेल का, देखील पाहावं लागेल. मात्र लगेच विनंती असेल केतकी बॉयज खंडीपाडा टीमला की आपली ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवा, आणि मंगलमूर्ती नागले टीमला रिक्वेस्ट असेल की आपली फील्ड सेटअप करा. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची नक्कीच मोठ्या नावाची स्पर्धा ऐकादेवी जागमाता चषक 2025 पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा मुकाबल्यातील शेवटच्या इनिंगचे 12 चेंडू, कारण की सुपर 4, आणि या सुपर 4 मध्ये आपण पाहू शकतोय की कोणता संघ येईल. सुपर 4 नाही तर सुपर 4, कारण की या सुपर ट्रॉफीज आहेत त्याच्यासाठी सुपर 4 म्हटलं. 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रकाश म्हणजेच यांच्या माध्यमातून. पहिला चेंडूवर फटका घेण्याचा प्रयत्न,
आणि पहिल्या चेंडूवर सेलिब्रेशन मोठं केलंय मोठं केलंय मोठं केलंय आणि पहिल्या चेंडूवर रन मशीन वैभव धूम याला बाद केलाय. बघा 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलं होतं परंतु वैभव बाद झालेत. आणि मी उल्लेख हा केला होता इनिंग झाल्यानंतर की अनेक मॅचेस अशा सिच्युएशन मध्ये रंगतदार रोचक आणि अंतिमच्या टप्प्यापर्यंत केलेत. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्याची उमेद होती आणि ती विकेट मिळवून देण्याचं कार्य देवाने केलंय. विकेट टेकर गोलंदाज आज देवा बनलाय परंतु थोड्याशा धावा कमी लगावल्यात फलकावर हरकत नाहीये परंतु मनामध्ये जिद्द मनगटामध्ये ताकद असेल ना तर आपण काही करू शकतो आणि ते करण्याच्या अनुषंगाने हा चेंडू पाहावा लागेल. बघा बघा इंटरेस्टिंग मुकाबला आता होतोय. डॉट चेंडू कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है अगर इरादों में दम हो ना तो पहाड़ों को भी झुका देती है. आणि इरादों मध्ये दम आहे मंगलमूर्ती नागले संघाच्या. शॉर्टपिच चेंडू आहे टर्न केलं होतं पूर्णपणे बॉडी रोल केली होती स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने नाचवतोय त्याचा फायदा मिळू शकतोय. फेकी उशिराने आलाय आणि फायदा मिळालाय. पहा अगदी डोळ्याच्या समोरून 3 धावा ज्या चोरल्या गेल्यात. एक धाव मात्र निर्णायक आहे या मॅच मध्ये आणि ती धाव मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण झाल्यात. लक्ष आपण पाहिलं तर 10 धाव्यांचं आहे आणि अगदी आपण पाहिलं ना हलक्या हाताने सॉफ्ट हँडने टेक्निकचा वापर केला जातो. चतुराईचं क्रिकेट दिनेश बाबर आपण पाहिला तर एक चालाक चतुर आणि हुशियार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की आता इथे आपल्याला कसं क्रिकेट खेळायचं आहे आणि एक माइंड गेम त्याला म्हणतायत ते खेळलं जाते. फलकावर 5 धावा 5 धाव्यांची गरज. जैसा म्हटलं जाते ना कि जो लोग अपने सपने पूरे करने की हिम्मत रखते हैं ना वही तो लोग असल में एक इतिहास लिखते हैं आणि इतिहास मात्र इथे लिहिण्याच्या तयारीमध्ये. केतकी बॉईज टीम धीमा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न टॅप केलाय चेंडूला. अक्षय स्वतः कर्णधार आहेत चेंडूला फील्ड करतायत. 1 धाव मात्र मिळाली आहे. अगदी योगेश तयार मध्ये आहेत परंतु दिनेश सांगतात नाही घाई करायची गरज नाही आहे. डोक्यावर बर्फ ठेवू सध्या तरी थंडी आहे तरी सुद्धा डोक्यावर बर्फ ठेवू घाई करायची गरज नाही आहे. आपल्याला अगदी इथून जरी हळूच 1 धाव घेतली तरी आपला प्रवास सोपा होऊ शकतोय. फक्त 3 धाव्यांची गरज आहे आणि गड जिंकायचा आहे गड राखायचा आहे आणि त्या अनुषंगाने केतकी बॉईज खंडीपाडा टीम मात्र आपण पाहिलं तर आतापर्यंत परफॉर्मन्स चांगलं राहिले आहे परंतु हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा अलगडी येऊ शकला असता. मात्र चेंडू आलाय डॉट आणि या डॉट चेंडूने पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पाहू शकतो ट्विस्ट ठेवलाय कारण की जवळजवळ 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. विकास वळवी बॉलिंग ट्रॅक वर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 3 धावा. दिनेश समोर आपटून टाकण्याचा प्रयत्न. हो हो व्हाट अ कॅच व्हाट अ ब्युटिफुल सुपर एफर्टलेस कॅच. अगदी आपण पाहिलं तर कॅच आहे की मॅच आहे हे मॅचचं मात्र आपण पाहिलं चित्र क्लिअर करू शकतोय.
पहिल्याच बॉलवर आलेला विकेट. अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 3 धावा. जसा उल्लेख केला जातो ना कि दिन नहीं रात बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो दिल में जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि तो वक्त मात्र आपल्या बाजूने नाही आहे, परंतु आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न विकास वळवी अँड टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. केतकी बॉईज खंडीपाडा टीमला नक्कीच 10 धाव्यांसाठी सुद्धा आपण पाहू शकतोय भरपूर आणि भरपूर मेहनत मशक्कत करावी लागली आहे. त्याचं प्रमुख कारण की या वेळेला हे सिच्युएशन, हे क्लायमॅक्स आहे जे सगळं काय बदलून गेलं आहे. आणि मॅच मात्र आपण पाहिलं तर अजून सुद्धा जिवंत आहे. बघा मॅच संपलेली नाहीये. न्यू बॅटर मयूर हलक्या हाताने जंटल पुश केलंय. हो फिल्डिंग मिसफील्ड झाले. अगदी चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा फायदा 2 मिळाल्या. तिसरी धाव मिळेल का? तिसरी धाव देखील मिळाली आहे. आणि अशा तऱ्हेने केतकी बॉईज खंडीपाडा संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतोय आणि सुपर 4 मध्ये आपण पाहिला तर एंटर होतोय. कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली गाय.